आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. साताऱ्यात जनगणना 2027ची तयारी पूर्ण. 2 टप्प्यात होणार प्रक्रिया. 1 मे पासून घरगणना सुरू. नागरिकांना स्वगणनेची सुविधा. सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 2 टप्प्यात पार पडणार असून पहिला टप्पा 1 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. या कालावधीत घर यादी व घर गणना केली जाणार असून 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना ऑनलाईन स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. त्यानंतर प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये होणार असून यात लोकसंख्येची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. जिल्ह्यात सुमारे 5,000 प्रगणामार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा जनगणना अधिकारी नागेश पाटील यांनी माहिती गोपनीय राहील असे स्पष्ट केले असून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. आज आपण निवेदन करतोय. 16वी भारताची जनगणना महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 पासून सुरू होते आहे. या जनगणनेचे प्रामुख्याने 2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना आपण करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 2 भाग असणार आहेत. 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वयं नोंदणीचा टप्पा उपलब्ध असणार आहे. 16 मे पासून 14 जूनपर्यंत शासनाच्या वतीने प्रगणक आपल्या घरी येऊन नोंदणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या भागामध्ये स्वयं नोंदणी करण्यासाठी सर्व नागरिकांना भारत सरकारने जनगणनेसाठी जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर https://se.census.gov.in पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्या नाव, आपला मोबाईल क्रमांक आणि आपला पिनकोड. याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल. OTP येईल आणि त्याद्वारे रजिस्ट्रेशन करता येईल. प्रगणकाद्वारे जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला याद्वारे उपलब्ध होतील. त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला नोंदवायची आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं नोंदवल्यानंतर 11 डिजिट किंवा 11 आकडी एक सेन्सस कोड आपल्याला येणार आहे. तो सेन्सस कोड आपण आपल्याकडे नोंदवून ठेवावा, योग्य ठिकाणी सेव्ह करून ठेवावा, जेणेकरून 16 तारखेनंतर ज्यावेळेस आपल्याला प्रगणक घरी भेट देण्यासाठी येणार आहेत त्या प्रगणकाला हा 11 आकडी संख्येचा सेन्सस कोड आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. तो सेन्सस कोड आपण उपलब्ध करून दिल्यानंतर आपण नोंदवलेली माहिती प्रगणकाच्या ॲपमध्ये आपोआप येईल आणि मग ती आपण कन्फर्म केल्यानंतर जनगणनेच्या ॲपमध्ये सेव्ह होणार आहे. त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की 1 मे पासून सुरू होणाऱ्या या जनगणनेमध्ये स्वयंघोषणेद्वारे आपण सहभागी होऊ शकता आणि 16 मे पासून 14 जूनपर्यंत प्रगणकाद्वारे आपण सहभागी होऊ शकता. आपण
दिलेली माहिती भारत सरकारद्वारे जे नियोजन करण्यात येतं, ज्याच्यामध्ये रोजगार, शिक्षण किंवा भौतिक सुविधा देण्यासाठी जे प्लॅनिंग केलं जातं त्यासाठी उपयोगी येणार आहे. एक आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण जी माहिती प्रगणकाला किंवा स्वयंघोषणेद्वारे नोंदवणार आहात ती माहिती फक्त अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.